विजिट द्यायला जातात आहे पिपरी डुपरी नारायणबाग जालना हायवे येथील एक पोल्ट्री फार्मला. तर त्यांना आपण विजिट देऊ व थोडं मार्गदर्शन सांगू. दादा आलते आपल्या शेडकर शेड वगैरे बघितलं जाईना आपलं आणि त्यांच्याकडे काही पक्षी होते. त्यानंतर त्यांना विचारू काय नियोजन कसं आहे यात काही आहे का नाही म्हणून. तर आपण आपल्याकडे काही पक्षी होते हो अगोदर. तर आपण मग आपल्याला काय वाटलं पक्षी वाढवा का नाही वाढवा म्हणलं तर मी अगोदर 4-5च घेतले होते घरी अंडे खाऊ म्हणा. मग नंतर त्याच्यापेक्षा वाढ त्याच्यात मग 20-25 झाले समजा. म्हणजे तुम्ही अंडे बसून पिल्लं काढले आणि त्याचे लहानचे मोठे केले. म्हणजे ते लक्षातच नाही पण एक कोंबडीनं पिल्ले ऑलरेडीच घेऊन आले. म्हणजे तुम्हाला मिळत नाही अंडे कुठे दिले काय दिले नाही तिच्या आकारानं अंडे गोळे वगैरे पिल्ले घेऊन आले. त्यानंतर 15 पिल्ले घेऊन आले. मग त्याच्यानंतर मग माझं अगोदर लक्ष नव्हतं. मग ते वाढता वाढता वाढले समजा. तर मग नंतर मग 16 म्हणजे मग त्या 18 कोंबड्या 2 कोंबडी त्याच्यात तेवढे होते समजा. मग त्याच्यानंतर मी मग परत मग मागच्या हिवाळ्यात मी डायरेक्ट त्यांचे कमीत कमी 300 पिल्ले तयार केले. असं का? त्याच्यानंतर मग तुम्ही पिल्ले केले लहानचे मोठे केले. मग विक्री कशी केली तुम्ही? विक्री त्याच्यात विकायचे नव्हतेच ते समजा. मग काय झालं शेड वगैरे सगळं नियोजन नव्हतं. मग ते मांजरी असं काही कुत्र मांजरी आणि शेड नसल्यामुळे ते घरापाशी यायचे घाण वगैरे. मग ते जर मन माझं पण इटळलं समजा. इटळलं तर मग मी लगेच म्हणलं हे कमीच करून टाकतो. पण नंतर परत असं लक्षात आलं की आपण जर शेड वगैरे मारून समजा तुम्ही तुमचा विचार होता कमी करण्याचा. कमी करण्यात तुम्हाला ते प्रॉफिट मिळालं. म्हणजे इन्कम आली तुम्हाला. इन्कम त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की लक्ष म्हणजे असं वाटलं की म्हणजे त्यांच्यात काही माणूस गुंतून राहतच नाही. एक विषय म्हणजे येताना मग मी नाही का तुम्हाला म्हणलं आता बघून घ्यावा नियोजन तुमचं. कधी माझ्या शेडवर आलते तुम्ही माझं नियोजन बघितलं त्यानंतर तुम्हाला प्लॅन असा वाटला मी लक्षात नव्हतं घेतलं की आपण शेड मारू कंपाऊंड करू. ऑलरेडी आपल्याकडे सगळं हाय समजा. ओपन प्लेस मध्ये होतं. ओपन प्लेस मध्ये 4-2 कोंबड्या. पण ते एवढं म्हणजे ते व्यवसाय म्हणून नव्हतं ते आपलं घरगुती खाण्यासाठी कोणी कोंबडे घेऊन जाय असं. तुमची मागणी वाढल्यानंतर तुम्हाला वाटलं की आपण वाढवावं. वाढवावं. लोक आता इथून मी म्हणतो का अशी बळजबरी आता जवळच्या लोकांना काही म्हणता येत नाही. बरोबर बळजबरी अशी म्हणजे द्यावाच लागते तरी खाण्यासाठी समजा कम्प्लीट म्हणजे 300 होते त्यातून मग अगोदर त्या जर मरतूक झाली शेड नव्हतं बरोबर. एक वेळेस पावसाळा लहान पिल्ले होते समजा अशी छोटली. पावसाने त्यांनी मध्ये पाणी घुसलं. मग ते काही साईडला बसले बाकीचे त्यांना असं केलेलं आहे आता शेड वगैरे. हे कमी खर्च कसा केला इथं भीती घ्यायचा म्हणलं. भीती जर घ्यायच्या म्हणलं ते 20,000 रुपये खर्च येऊ लागला. तर फक्त 2,500 रुपये खर्च झाला त्याला. अशी जाळी वगैरे लावून आणि साईडला पत्र लावून केलेले पत्राला फक्त 2,500 रुपये गेलेले. नाही तर एवढ्याच भीती घ्यायच्या म्हणलं तर कड्यामध्ये तर त्याला खर्च येऊ लागला 20,000 रुपये. तर त्याला खाल्लं नाही फुटबॉल पत्तर वगैरे मारून त्यांनी प्लॅन केलेला आहे कमी खर्चामध्ये. कारण असल्यामुळं नंतर याला आपण व्यवस्थित मस्त आपलं नेट मारून ताडपत्री नेट मारून त्या साईडनं नेट आणि पावसाळ्याच्या टाइम मध्ये त्याचं म्हणणं आहे ताडपत्री वगैरे मारून जेणेकरून याच्यात पाणी वगैरे येऊ नये म्हणून. आणि कोंबड्यांसाठी बसण्यासाठी त्यांना असं नियोजन केलेलं आहे. तर दादा आपल्याकडे आलते त्यांना पिलांची ऑर्डर दिली ती आपल्याला 1 महिन्यापूर्वी. तर त्यांना काल आपण पिल्ले दिले. आता त्यांच्या पाहून आलेलो होता आपण. वाढण्याचं नियोजन असं झालं वाढायचं पण आता या दिवसात पिल्ले ऑलरेडी म्हणजे निघू शकत नाही थंडीमुळे. थंडी नसल्यामुळे कारण उन्हाळ्यामध्ये अंड्याची मरतूक म्हणजे जास्त होती खराब अंडे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं आपल्याकडून पिल्लं घेतली. आपण त्यांना इन्क्युबेटर मधून पिल्ले दिले. तर काल पिल्लं घेऊन आले ते पिलांचा व्हिडिओ थोड्या वेळात आम्ही दाखवतो तुम्हाला. आता हे शेड वरती आलेलो होतो आपण. आणि दादा त्यांचा प्लॅन असा आहे शेळी पालन पण करायचा प्लॅन आहे. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी काही शेळ्या आहेत आणि शेड मध्ये ते हे बघू शकता टर्की पिल्ले आहेत काही त्यांच्याकडे 2. हे बघा टर्की पिल्ले त्यांनी आणलेले शेड मध्ये बघू शकता. अशा प्रकारे टर्की पिल्ले. कारण हे शेडचे काटा वगैरे असंख्य त्यांची रखवाली करता
पिलांचा व्हिडिओ दाखवतो मला एक. आणि यांची बोर्डिंग रूम मध्ये आणि यांनी हे नियोजन केलेलं आहे बघा, लाईट वगैरे. आणि लाईट नसल्यास वातावरण असं झालं आता इकडं तर पावसाचं, त्याच्यामुळे मग 1 तारखेला तुम्ही पाऊस पडा आमच्याकडे, वातावरणामुळे लाईट गेलती, तर त्यांनी हे बघा हे असं नियोजन केलेलं होतं. याच्यात लाकडी भुस्सा वगैरे टाकून, लाकडं टाकलेले होते. लाकडाचा भुस्सा वगैरे टाकून बोर्डिंग रूम मध्ये फिटिंग दिली त्यांनी. कारण एमर्जन्सी तुम्ही बी करू शकता, कारण एमर्जन्सी लाईट वगैरे नसली. अगोदर हेच गोष्टी नव्हत्या, 2 पिल्ले तर लगेच मिळते. कारण बोर्डिंग रूमची त्यांना ती आयडिया नव्हती. परत लाईट गेल्यामुळे मग त्यांचे याला पण म्हणजे काही पिल्ले झालं नव्हतं याला, तर ते काय झालं, त्या वातावरणानं हवा हे आली तर थोडी 2 पिल्ल्याची मरतूक झाली. त्यामुळे त्यांनी खिडक्या वगैरे व्यवस्थित केलेल्या आहेत. आणि बोर्डिंग रूम साठी विटिंग साठी त्यांना लाकडं वगैरे डब्यात टाकून विटिंग दिलेली होती. बघू शकता पिल्लांची क्वालिटी कशी आहे. तर बघू शकता क्वालिटी वगैरे त्याची, आवाज क्वालिटी बघू शकता. काही पक्षी आहेत त्यांच्याकडे या अशा प्रकारे ते क्वालिटी दाखवतात. हे बघा प्युअर गावरांमध्ये बघू शकता. करायचं तर प्युअर गावरान, करायचं तर प्युअर गावरान, फक्त गावरांचा. त्यांचं हे शेड वगैरे त्यांना नंतर व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला आम्ही. त्यांच्यासाठी आपण हे लिंबांचे झाडे वगैरे लावले, त्यामध्ये ते ओपन पीस मध्ये राहतात. जीव फक्त ठेवलेला कशामुळे, कोण येतात गावरान कोंबड्याचे एवढे पैसे कशाला. मग हा कोंबडाचे याचे 500 रुपये द्या, जा घेऊन. फक्त दाखासाठी ठेवलेला नाही. कोणत्या येत ते जे लोक म्हणत नाही का 90% 90% वगैरे, त्यामुळे त्यांनी म्हणजे सॅम्पल म्हणून ठेवलेला आहे. सॅम्पल ठेवला नाही फक्त. आणि गावरांमध्ये तुम्ही दाखवला तुम्हाला पकडून. लोक काय म्हणतात गावरान पक्षी एवढे पैसे काय त्याचे, मग हे 500 घेऊन जा. त्यांचं म्हणणं ना गावरांचा रेट इतका हा कसा असतो, त्याच्यामुळे हा सॅम्पल म्हणून ठेवलेला आहे. त्याचा जो चमक सगळ्या आणि त्यांचं म्हणणं की खाण्यासाठी हा चांगला असतो गावरान. आणि त्याच्यापेक्षा वजन पण याच अर्धा किलो मटण शिल्लकच पडन. त्यांचं म्हणणं आहे गावरांचं वेट कमी असतं. हे बरोबर आहे त्यांचं, कारण 1 वर्षाच्या जास्त कालावधी लागतो गावरांचं वेट वाढायला. आणि जे दुसऱ्या प्रजातीचे राहतात का त्यांचं वेट लवकर वाढतं. त्यांचं असं म्हणणं अजून काहीच नाही, मोठं व्हायचं एवढं होते बदकासारखं सूप म्हणून आणली होती. नाही परत असं काही दर्शक पण कसं वाजलं सगळ्यात जास्त आवाज आवाज. जर कोणाला दादाचा नंबर लागत असला किंवा दादाशी संपर्क साधायचा असला, अंडे व पिल्ली पाहिजे असेल तर दादाचा नंबर आम्ही स्क्रीनवर दिलेला आहे, तुम्ही संपर्क साधू शकता. आकार बघा तुम्हाला काय कर नाही शेड खोलून आपलं रॉंग साईड झाला. केव खोलून तिथं मारायचं लावता येईल त्या कॉमेंट तेवढ्या राजा माणसं सांगत एवढ्या कॉमेंट करून सांगणार नाही की पूर्ण सगळं गेलं तर तिथं त्यांचं सुद्धा मला नियोजन एवढं काही वाटलं नाही. मी तुम्हाला काय म्हणलं, फक्त पटांग बाकी काही विषय नाही. हाडगळ खडगळ जमीन आहे ती जमीन आणि हाडं वगैरे नाही ती आतमध्ये. तर आपण 1 महिन्यापूर्वी आपल्याला पिल्लांची ऑर्डर दिली. हो. तर पिल्लांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? 1 नंबर आहे. तर तुमचं नाव सांगा आता. लक्ष्मण चौधरी, पिंपरी डुगरी, पिंपरी टोल नाका, जालना मांठा टोल नाका जो आहे
तिथं नारळ रोडवरती आहे त्यांचा, ज्यांना रोडवरती फार्म आहे त्यांचा, त्यांना आपण पिल्ली दिली. नारळबाग हॉटेल म्हणून. नारळबाग हॉटेल म्हणून आहे. आणि मध्ये तर त्यांनी ते गावरान केलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला मध्ये केलेलं आहे त्यांनी. त्या पिलांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? मी तुम्हाला तेच ना मग करायचं तर गावरानच म्हणलो. गावरान, कारण हे माझा फॉर्म पाहायला आलते त्यांना, त्यांच्यानुसार मग त्याने नियोजन बघितलं, त्यानंतर त्यांना वाटलं की आपण ते वाढवा. कारण त्यांच्याकडे जे जुने पक्षी होते का, समजा त्यांची विक्री केली त्यांनी, अंडीसाठी मागणी वाढली, त्यांच्यामुळे त्यांना वाटलं की आपण हा पक्षी वाढवा. त्यामुळे आपण मग त्यांनी मला ऑर्डर दिली 1 महिन्यात. नंतर मी त्यांना मग पक्षी दिले. एवढे काय थोडं कोंबड्या आहेत. भरपूर जोडत नाव अंड्यावर आले बापू. निघलेलं याच्यातून याला फक्त नेल्यावर काय करायचं, इथून असे तुकडे पाडायचे, बरोबर का? लावण्याची पद्धत. लावण्याची पद्धत. आता हे डोळा वरती, फक्त याला असं नाही लावायचं, म्हणजे तो कोंब खाली चालला बस. असं जमिनीत आपलं ह्या पद्धतीने डोळा फक्त इथपर्यंत तरी उगत. हा लगेच फास्ट वाढे त्याला 8 दिवसातच. आता याला सरीव लावायचं का असं? सरीना सरीवत लावा लागेल. सरीना म्हणजे दोन सरी, म्हणजे नंतर काय होतं त्याच्यात मदत आपल्याला एखाद्या वेळेस नांगर वगैरे असे बेट बांधतात त्याची. याची एक पण कापणी नाही, पण बेट किती झाली म्हणजे कापणी केलेली नाही, याची कापणीच नाही झाली त्यानंतर बघा. पण तरी बेट याची जरगट वार झाली, म्हणजे अशी फुटवे भरपूर झाली त्याची. याच्यात तर मग भरपूर आहे. मी म्हणतो काय एवढ्या कळवे भरपूर लागल्या जात. शियाळ्याचं खाद्य खास म्हणजे मेथी असंच आहे. आणि दसरत पण ते होतं काय, हे बी साईट म्हणजे खायला द्यायला गोष्टी